morning, friends. Today's topic is equation of continuity. In last video we have studied Stokes' law. Now in today's video we have to study equation of continuity. Today's topic is very simple topic. What is equation of continuity? Now imagine this tube or pipe having different area of cross sections. It is narrow at one end while wide at other end. Half part of the tube or half part of the pipe is narrow while half part of the pipe is wide. What the equation of continuity says: if fluid is incompressible, means not compressible, the particles moves faster through a narrow section and slow down while moving through wider section. Means when water flows through such a pipe, so long as that water is flowing through this narrow part, its velocity will be more. But when this water enters in this wider region of the pipe, its velocity decreases. जर अशा पद्धतीचा एखादा पाईप असेल की ज्याचा अर्धा भाग हा नॅरो आहे, अर्धा भाग हा वाईड आहे, रुंद आहे, तेव्हा नॅरो पार्टमध्ये त्या पाण्याचा स्पीड कमी असतो आणि जेव्हा तेच पाणी वाईडर सेक्शनमध्ये जातं, मोठ्या पाईपामध्ये जातं, तेव्हा त्याचा स्पीड कमी होतो. बट हिअर द लिक्विड शुड बी इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल मीन्स नॉट कॉम्प्रेसिबल. The liquid which cannot be compressed. Generally liquids are incompressible. Incompressible म्हणजे कसं की समजा 1 लिटर पाण्याची बॉटल आहे, तर त्याच्यामध्ये आपण त्याला दाबून 1 लिटरपेक्षा जास्त पाणी भरू शकत नाही, कारण ते इनकॉम्प्रेसिबल आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कॉम्प्रेस करून कमी जागेमध्ये ते बसवता येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच इथं आपण असं म्हणू शकतो, व्हेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. दॅट मीन्स इफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज मोर, means velocity is less. If area of cross section is less, then velocity will be more. So in this pipe, the left part of the tube is narrow, area of cross section is small, therefore velocity is large, while the remaining half part, right hand side part of the tube is wide, area of cross section is large, therefore velocity is small. याचा अर्थ असा आहे की ह्या पाईपमधून पाणी जाताना डाव्या भागामध्ये स्पीड जास्त असेल आणि उजव्या भागामध्ये स्पीड कमी असेल. याचं उदाहरण आपल्याला आपण नदीचं उदाहरण घेऊ शकतो मित्रांनो. समजा एखादी नदीचं पात्र जर रुंद असेल तर त्या पात्रामध्ये वाहणाऱ्या पाण्याचा स्पीड कमी असतो. पण समजा तीच नदी काही कारणामुळं पुढं जाऊन अरुंद झाली, नदीचं पात्र अरुंद झालं, तर त्या पाण्याचा स्पीड वाढतो. बघा, तुम्ही जर एखाद्या नदीच्या काठावरती उभं राहून बघा आणि फक्त ती नदी काही ठिकाणी रुंद पाहिजे आणि काही ठिकाणी अरुंद पाहिजे, तर तुमच्या लक्षात येईल की रुंद असेल तिथं स्पीड कमी असतो आणि ज्या ठिकाणी अरुंद असते तिथं स्पीड जास्त असतो. आता हे आपल्याला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आज डिराईव्ह करायचं आहे. व्हाईल डिरायव्हिंग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वी हॅव टू ॲज्युम सम थिंग्स. What are the assumptions made while deriving equation of continuity? The assumptions are: number 1, the tube is having single entry and single exit, like this. Tube must have single entry and single exit. म्हणजे एका बाजूनी पाणी आलं पाहिजे, दुसऱ्या बाजूनी गेलं पाहिजे, त्याला अनेक एंट्री किंवा अनेक एक्झिट नको. सेकंड, the fluid is non-viscous. Generally we know all liquids are viscous. सगळे लिक्विड विस्कस असतात, काही कमी असतात, काही जास्त असतात. असं कुठलंच लिक्विड नसतं की जे परफेक्टली नॉन विस्कस असतं. परंतु प्रॅक्टिकल पर्पजेससाठी आपण काही लिक्विड्सला नॉन विस्कस समजू शकतो. फॉर एक्झाम्पल वॉटर इज नॉन विस्कस फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस. तर असं लिक्विड हे नॉन विस्कस असलं पाहिजे, म्हणजे खूप विस्कस ते नको आहे. त्याच्यानंतर तिसरा अजम्पशन, द फ्लो इज इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे जो फ्लो असेल तो कॉम्प्रेस नाही झाला पाहिजे, दाबल्या गेला नाही पाहिजे. द नेक्स्ट अजम्पशन, द फ्लो इज स्टेडी. फ्लुइड फ्लो इज स्टेडी means a smooth, slow motion, not turbulent.
स्टेडी पाहिजे. लॅमिनर फ्लोसुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता, टर्ब्युलंट फ्लो नको. नाव हाऊ टू डिराईव्ह दिस इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. Once again see the statement of equation of continuity. Equation of continuity says that volume rate of flow of an incompressible fluid for a steady flow is the same throughout the flow. Or we can say the equation of continuity. Another statement of equation of continuity. The continuity equation is defined as the product of cross-sectional area of the pipe and the velocity of the fluid at any given point along the pipe is constant. ह्या दोन्ही स्टेटमेंटचं मिनिंग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्या आधी आपण हे मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये दुसरं स्टेटमेंट लिहू. आपण काय म्हटलं, A × V = कॉन्स्टंट. The continuity equation is defined as product of cross-sectional area, means A, of the pipe and velocity of the fluid. Product of area and velocity is constant. This is the meaning of second statement. Mathematically we can write A × V = constant. What is the meaning? Or we can write A1 V1 is equal to A2 V2. Means imagine this pipe. Product of area and velocity is constant. Means if we consider this left hand side pipe, if we consider left hand side part of the pipe, it is wider. Its area multiplied by velocity will be equal to area at this end into velocity at that end, and that will be constant. याचा अर्थ असा आहे, हा पाईप तुम्ही बघा, एका बाजूला त्याची साईज जास्त आहे, मोठी आहे, दुसऱ्या बाजूला तो नॅरो आहे. परंतु इक्वेशन ऑफ कंटिन्युटी असं म्हणतं आहे की पाईप नॅरो असू द्या किंवा वाईड असू द्या, त्या पाईपचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल आणि त्याच्यातून जाणाऱ्या फ्लुइडची वेलॉसिटी, दोघांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट राहतो. म्हणजे इथला एरिया आणि इथली वेलॉसिटी याचा प्रॉडक्ट, ह्या राईट हँड साईडचा एरिया आणि ती वेलॉसिटी, दोघांचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट येईल, सेम येईल. डावीकडे जेवढा प्रॉडक्ट येईल तेवढाच उजवीकडे येईल, सगळीकडे सारखाच, मध्ये कुठेही तुम्ही मोजा. हा समजा पाईप नॉन युनिफॉर्म असेल, बऱ्याच ठिकाणी त्याची साईज कमी जास्त असेल, तर प्रत्येक ठिकाणी त्याचा असलेला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि तिथून त्याची असलेली वेलॉसिटी, हा दोघांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट येतो. दिस इज द मिनिंग ऑफ सेकंड स्टेटमेंट. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. पहिल्या स्टेटमेंटचं मिनिंग काय आहे? The continuity equation says that the volume rate of flow of an incompressible fluid for a steady flow is the same throughout the flow. Means volume rate of flow of fluid means quantity of liquid entering from one side of the tube in a given time is equal to quantity of liquid leaving from other end of the ट्यूब इन द सेम टाईम. याचा अर्थ असा होतो की ट्यूबच्या एका बाजूला, पाईपच्या एका बाजूनी जेवढं लिक्विड म्हणजे त्याचं व्हॉल्यूम दिलेल्या वेळेमध्ये आतमध्ये जाईल, तेवढ्याच वेळेमध्ये तेवढंच व्हॉल्यूम दुसऱ्या एंडमधून बाहेर पडेल. व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो इज कॉन्स्टंट. याचा अर्थ समजा तुम्ही 5 मिनिट हा वेळ दिला आणि 5 मिनिटामध्ये डाव्या बाजूनी समजा 1 लिटर पाणी ह्या पाईपाच्या आतमध्ये गेलं, तर त्या 5 मिनिटातच, वेळ सारखाच पाहिजे, तेवढंच पाणी, 1 लिटर पाणीच बाहेर पडेल. असं होणार नाही की इकडून 5 मिनिटामध्ये 1 लिटर आलं आणि 5 मिनिटामध्ये तेवढ्याच वेळेत तिथून 2 लिटर बाहेर पडलं किंवा कमी अर्धा लिटर बाहेर पडलं. असं होत नाही. व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड इज कॉन्स्टंट. म्हणजे जेवढं व्हॉल्यूम, आता व्हॉल्यूमचं युनिट असतं सेंटीमीटर क्यूब किंवा मीटर क्यूब किंवा आपण लिटरमध्ये पण मोजतो. तर याचा अर्थ जेवढं लिटर पाणी, 1 लिटर किंवा 2 लिटर, समजा 2 लिटर पाणी आलं 5 मिनिटामध्ये, इकडून आतमध्ये गेलं, तर 5 मिनिटामध्ये तेवढंच पाणी बाहेर पडेल. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड इज कॉन्स्टंट प्रोव्हाइडेड द फ्लो इज इनकॉम्प्रेसिबल. आता हे जे दुसरं स्टेटमेंट आहे त्याचं एक उदाहरण आपण बघू. दुसरं स्टेटमेंट काय सांगतं इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचं? प्रॉडक्ट ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप अँड वेलॉसिटी ॲट दॅट पॉईंट इज कॉन्स्टंट.
That means product of area and velocity at one end is equal to product of area and velocity at other end. Consider one example. Suppose area of first end, left end is A1 equal to 20 centimeter square, and velocity of fluid at that end is say 50 centimeter per second. So product A1 V1 will be 20 into 50 equal to 1000 centimeter cube per second. This is product of area and velocity at left end of this pipe. Now suppose area of second end is 10 centimeter square. Now as velocity is less, A2 is less than A1, naturally velocity will be more. Suppose here velocity is 100 centimeter per second. So product A2 V2 will be 10 into 100 equal to 1000 centimeter cube per second. So what is product at left end of the pipe? Product of area of cross section and velocity, that is 1000. What is product at right end of this pipe? Product of area and velocity, that is again 1000. This is equation of continuity. Product of area and velocity remains constant provided there is a single entrance and single exit to the pipe. म्हणजे एरिया आणि व्हेलॉसिटीचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट राहतो, फक्त त्या पाईपाला फ्लुइड आतमध्ये जाण्यासाठी एकच एंट्री पाहिजे आणि बाहेर पडण्यासाठी एकच एंट्री पाहिजे. म्हणजेच A1 V1 is equal to A2 V2, or we can write V is inversely proportional to area of cross section. म्हणजे राईट एंडला एरिया कमी आहे, फ्लुइडचा स्पीड जास्त. बघा इथं A1 20 होतं, म्हणजे लेफ्टचा एरिया 20, त्यावेळेस व्हेलॉसिटी 50. राईटचा एरिया 10 म्हणजे कमी झाला एरिया, व्हेलॉसिटी 100 झाली, 50ची 100 झाली, म्हणजे व्हेलॉसिटी वाढली. सो व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. सलग जर पाईप असेल आणि एकच एंट्री आणि एकच एक्झिट असेल, त्याच्यातून जेव्हा फ्लुइड जातं तेव्हा जिथं पाईप रुंद असेल तिथं त्या फ्लुइडचा स्पीड कमी आणि नॅरो असेल तिथं स्पीड वाढतो. किंवा dV upon dt equal to constant. That means volume rate of flow of fluid equal to constant. याचा अर्थ जे व्हॉल्यूम पर सेकंडला ह्या लेफ्ट एंडनी एंटर करतं तेवढंच व्हॉल्यूम राईट एंडनी एक्झिट करतं. म्हणजे समजा दर सेकंदाला इथून 1 लिटर पाणी आत जात असेल तर दर सेकंदाला 1 लिटरच पाणी बाहेर पडणार. रिमेंबर, लिटर इज युनिट ऑफ व्हॉल्यूम. पर सेकंड म्हणजे दर युनिट टाईमला जेवढं लिक्विड या बाजूने लेफ्ट एंडनी आतमध्ये येईल तेवढंच लिक्विड राईट एंडनी बाहेर जाईल. नाउ वी हॅव टू प्रूव्ह दिस इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. दिस इज प्युअरली मॅथमॅटिकल पार्ट. नाउ टू प्रूव्ह दिस इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, imagine this pipe, a non-uniform pipe, means area of cross section is different at different places, at different points. It is wider at one end and narrow at other end. Lower end is wider while upper end is narrow. असा एक नॉन युनिफॉर्म पाईप इमॅजिन करा की ज्याचे तो युनिफॉर्म नाही, म्हणजे एकसारख्या जाडीचा नाही, कमी जास्त जाडीचा आहे. खालचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे, वरचं जे एंड आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी आहे. सपोज EFGH इज वन सेक्शन ऑफ द पाईप whose length is dx1. Consider another section at other end of pipe. That section is PQRS and its length is dx2. Suppose A1 is area of cross section at lower end and A2 is area of cross section at upper end. Area of cross section at lower end is greater than area of cross section A2 at upper end. Let velocity of fluid at lower end is V1 and
velocity of fluid at upper end is v2. म्हणजे व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे, नॅरो एंडला ती जास्त आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे जे मी तुम्हाला सांगितलं त्या गोष्टी परत एकदा पहा. A1 is area of cross section at wider region of tube at lower end as shown in figure. A1 is area of cross section at wider end. A2 is area of cross section of tube at upper narrow end of the tube. Upper end is narrow and its area of cross section is A2. Let V1 is velocity at lower end of the tube. Velocity of flow is V1 at lower end of the tube. V2 is velocity at the upper end of the tube. Same fluid flowing through the pipe. Its velocity is V2 at upper end. dx1 equal to EF equal to GH. dx1 is this distance, that is equal to EF, that is equal to HG, distance covered by fluid at the lower end of the tube in time dt. dt एवढ्या वेळेमध्ये ह्या लोअर एंडला फ्लुइड किती डिस्टन्स कव्हर करतं तर ते dx1 आहे. ते किती आहे तर हा जो लोअर रिजनमध्ये आपण हा जो रिजन कन्सिडर केलेला आहे EFGH त्याच्या लेंथ इतका म्हणजे EF किंवा GH इतका. आता तेवढ्याच वेळेमध्ये अपर एंडला किती डिस्टन्स कव्हर होतं dx2, दॅट इज इक्वल टू PQ, दॅट इज इक्वल टू SR, that is the length of this second region, distance covered by fluid at the upper end of the tube in time dt. म्हणजे दोघांसाठी टाईम dt सेम आहे. dt हा काय जो वेळ असेल 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट जो काय वेळ असेल त्या वेळेमध्ये लोअर रिजनमध्ये डिस्टन्स dx1 इतकं कव्हर होतं, पण त्याच वेळेमध्ये अपर रिजनमध्ये डिस्टन्स dx2 कव्हर होतं. डिस्टन्सेस वेगवेगळे आहेत कारण यांच्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत त्या वेगवेगळ्या आहेत फ्लुइडच्या आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनसुद्धा वेगवेगळे आहेत. नाउ टू प्रूव्ह दिस इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, we know matter is neither created nor destroyed within the tube enclosed between the section A1 and A2. When liquid or that fluid flows through this pipe, enters from A1 and leaves from A2, then matter is neither created nor destroyed. Whatever is the matter, that will remain constant. Whatever the matter enters or whatever the fluid enters from this end A1 will leave from end A2. जेवढं जे काय लिक्विड येतं ते बाहेर पडणार आहे, ते आतमध्ये काही साचत नाही, ते कॉम्प्रेसिबल नाही आहे. लक्षात घ्या, ते व्हिस्कस नसल्यामुळे आतमध्ये चिकटून बसत नाही आणि तिथं आतमध्ये ते लिक्विड तयार पण होत नाही किंवा नष्ट पण होत नाही. त्यामुळे साहजिकच आहे की जेवढं लिक्विड एका बाजूने येणार तेवढं दुसऱ्या बाजूला बाहेर जाणार आहे. देअरफॉर वी कॅन राईट द मास ऑफ द फ्लुइड विदिन दिस रिजन इज कॉन्स्टंट ओव्हर टाईम. म्हणजे याच्यामधलं मास हे कॉन्स्टंट राहील. तुम्ही समजा याच्यामध्ये जे काय पाणी आहे, वाहतं पाणी आहे, ते समजा त्याचं मास मोजलं समजा 1 kg आहे, अजून 5 मिनिटांनी मोजलं तर ते 1 kgच आहे, 10 मिनिटांनी मोजलं तर ते 1 kgच आहे. तेवढंच राहतं त्याच्यामध्ये, कमी जास्त नाही होणार पाणी. जरी त्याचं एका बाजूला आतमध्ये येणं चालू आहे, दुसऱ्या बाजूने बाहेर पडणं चालू आहे, तर ते मास कमी जास्त होत नाही. दिस मीन्स दॅट वी कॅन से इफ मास m ऑफ द फ्लुइड एंटर द सेक्शन A1 देन इक्वल मास ऑफ द फ्लुइड शुड लिव्ह द सेक्शन A2. म्हणजे याचा अर्थ जेवढं येईल, म्हणजे मास म्हणतोय आपण आता, व्हॉल्यूम नाही. समजा 2 किलो आलं काय डेल्टा टी इतक्या वेळेमध्ये म्हणजे 5 मिनिटामध्ये, तर त्या वेळेमध्ये डेल्टा टी तेवढ्या वेळेमध्ये 2 किलोच बाहेर पडणार आहे. देअरफॉर वी कॅन राईट मॅथमॅटिकली मास एंटरिंग ॲट A1 इक्वल टू मास लिव्हिंग ॲट A2. व्हॉट एव्हर इज द मास एंटरिंग फ्रॉम एंड A1 विल लिव्ह फ्रॉम एंड A2. जे काय मास A1 मधून आतमध्ये येणार आहे तेवढंच A2 मधून बाहेर पडणार आहे. नाउ वी नो दॅट mass of the fluid in section EFGH will be equal to mass of the fluid in section PQRS. याचा अर्थ EFGH सेक्शनमध्ये जेवढं मास आहे तेवढंच मास ह्या PQRS सेक्शनमध्ये असणार आहे डेल्टा टी इतक्या वेळेमध्ये, कारण टाईम सेम आहे. देअरफॉर वी कॅन राईट M1 इज इक्वल टू M2. म्हणजे इकडचं मास आणि इकडचं मास सेम असणार आहे. बट वी नो
mass equal to density into volume. So mass m1 in this region EFGH will be equal to density ρ1 into volume of this liquid in the region EFGH. Similarly, this mass m2 is equal to density ρ2, this liquid, into volume of this liquid in region PQRS. Therefore, here V1 and V2 are volumes in sections EFGH and PQRS respectively. V1 is the volume of fluid in this region EFGH and V2 is volume of fluid in the region PQRS. हेच आपण कंटिन्यू करतोय पुढं. m1 इक्वल टू m2 आपण पाहिलं अगोदर. मास m1 इक्वल टू डेन्सिटी ρ1 इंटू v1 and mass m2, this mass in the region PQRS m2 is equal to ρ2 into v2. But we know volume of this EFGH, this v1 is a volume of fluid in this region EFGH, and that region is a cylindrical, and the volume of cylinder is pi r square h. Pi r square means area of cross section and h means length. So volume of this fluid will be equal to volume of this region, that will be equal to A1 into dx1, this distance EF. Therefore, in place of V1 we have written A1 into distance EF. Similarly, volume V2 will be equal to this area of cross section A2 into distance SR. But this distance EF equal to dx1. So we have written distance EF equal to dx1 here, and distance SR, this distance SR is equal to dx2. So we have written dx2 in place of this SR. Also, the same liquid is flowing through the tube. Therefore, density will be same. Density changes only when liquid changes. ह्या ट्यूबमधून एकच लिक्विड जाते, जे लिक्विड ह्या लेफ्ट हँड साईडच्या एंडनी आतमध्ये येते तेच लिक्विड बाहेर पडतं, लिक्विड वेगळं नाही. देअरफॉर ρ1 मीन्स डेन्सिटी ॲट दिस एंड इक्वल टू डेन्सिटी ॲट द अदर एंड बिकॉज लिक्विड इज सेम. So ρ1 equal to ρ2 equal to ρ. So we have written ρ in place of ρ1, and also in place of ρ2 also we have written ρ here. Now the next step will be v1 equal to dx1 upon dt. We know velocity equal to distance upon time. Now for first region distance is dx1 and time is dt. dx1 upon dt equal to velocity at that end. From that we write dx1 equal to v1 into dt. Similarly, at other end velocity is v2, corresponding distance dx2 upon that time dt. Time is same for both this region. आपण पाहिले मगाशीच की dx1 साठी जेवढा वेळ लागतो dt तेवढाच वेळ आपण इथं दिलेला आहे. अंतर कमी जास्त आहे कारण पाईपची जाडी कमी जास्त आहे, वेलॉसिटी कमी जास्त आहे. आता ह्या dx1च्या आणि dx2च्या व्हॅल्यूज इथं ठेवा. dx1ची व्हॅल्यू ठेवायची v1 इंटू dt आणि dx2ची व्हॅल्यू ठेवायची v2 dt. So we get next step, this step. Now cancel the common terms. Rho on both sides get cancelled, dt get cancels, and we get a1 v1 equal to a2 v2. That means product of area of cross section and velocity at any section of pipe is constant. असाच तुम्ही तिसरा सेक्शन जरी घेतला त्याचा एरिया a3 असेल, तिथली वेलॉसिटी v3 असेल, तर a3 v3 तो प्रॉडक्ट सुद्धा कॉन्स्टंटच येईल. That means in general we can write a into v equal to constant at any region. कुठेही तुम्ही घ्या, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि वेलॉसिटीचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे. याचाच अर्थ असा आहे की एरिया जर आपण इकडे घेतलं तर कॉन्स्टंट अपॉन व्ही, कॉन्स्टंट आणि इक्वॅलिटीच्याच ठिकाणी आपण प्रपोर्शनॅलिटी साईन लिहून आपल्याला हे पुढचं इक्वेशन मिळेल. व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया, velocity is inversely proportional to area of cross section. If area of cross section is less, velocity will be more. If area of cross section is more, then velocity will be less. Velocity is inversely proportional to area of cross section. Thus, fluid moves faster through a narrow section and slows down through a wider section of the tube of flow. Narrow section मधून
फ्लुईड हे फास्ट जातं आणि वायडर सेक्शनमधून ते स्लो जातं असा त्याचा अर्थ आहे. A1 V1 इज इक्वल टू A2 V2 हे तर आपण आता प्रूव्ह केलं आहे. AV इक्वल टू कॉन्स्टंट हे आपण जस्ट प्रूव्ह केलं आहे आता. परंतु तुम्हाला माहिती आहे हे ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाईम इक्वल टू कॉन्स्टंट. व्हेलॉसिटीच्या ठिकाणी dx अपॉन dt ठेवलं. पण आता यामध्ये a इंटू dx म्हणजे काय असतं, ह्या लेफ्ट एंडला बघा किंवा राईट एंडला बघा, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू दिस डिस्टन्स इज इक्वल टू दिस व्हॉल्यूम. सिमिलरली दिस एरिया A2 इंटू दिस डिस्टन्स इक्वल टू व्हॉल्यूम. म्हणजे इथं लोअर एंडला घ्या किंवा अपर एंडला घ्या, हे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू dx म्हणजे व्हॉल्यूम मिळतं dv आणि त्याच्यावर मग आपल्याला मिळतं व्हॉल्यूम अपॉन dt इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. म्हणजे पर सेकंडला किती व्हॉल्यूम जातं ह्या पाईपमधून फ्लो होतं कोणत्याही रिजनमध्ये. तुम्हाला ह्या रिजनमधलं पाहिजे असेल तो व्हॉल्यूमॅट्रिक रेट ऑफ फ्लो या रिजनमधला पाहिजे असेल EFGH तर त्याचं व्हॉल्यूम घ्यायचं. तुम्हाला हा व्हॉल्यूम रेट पाहिजे असेल PQRS मधला तर ते व्हॉल्यूम घ्यायचं. आता कुठलंही घेतलं तरी हे इक्वेशन काय सांगतं, राईट हँड साईड ते कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ इथं जो व्हॉल्यूम रेट असेल लिक्विडचा फ्लो होण्याचा तोच व्हॉल्यूम रेट अपर एंडलासुद्धा आहे. व्हॉल्यूम रेट म्हणजे दर सेकंदाला किती लिटर पाणी चाललं किंवा किती सेंटीमीटर क्यूब किंवा किती मीटर क्यूब कोणतं युनिट वापरता तुम्ही व्हॉल्यूमचं त्याच्यावर डिपेंड आहे. व्हॉल्यूम तुम्ही लिटरमध्ये मोजू शकता, मीटर क्यूबमध्ये मोजू शकता, सेंटीमीटर क्यूबमध्ये. दॅट व्हॉल्यूम रेट इज कॉन्स्टंट. दर सेकंदाला जाणारं त्या रिजनमधून वाहणारं जे फ्लुईड आहे दर सेकंदाला किती वाहतं तर ते कॉन्स्टंट आहे. म्हणजे पाईपसाठी लागू आहे, नदीसाठीसुद्धा तसंच आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की समजा नदीचं पात्र रुंद असेल, त्याच्यातून पाणी किती लिटर चाललं, 1000 लिटर चाललं असेल किंवा 1,00,000 लिटर चाललं असेल एका सेकंदाला. पुढं नदी नॅरो झाली तरी तेवढंच जातं ते. व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ कॉन्स्टंट आहे, पण नॅरो असल्यामुळं स्पीड जास्त असतो पण पाणी तेवढंच जातं. वायडर असेल तर स्लो जातं पण तेवढंच जाणार एका सेकंदाला जेवढं पाणी वाहायचं आहे तेवढंच पाणी ते वाहत राहणार त्याच्यामधून. दिस इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. dv अपॉन dt इक्वल टू कॉन्स्टंट. dv इज द व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड इन द सेक्शन EFGH और PQRS और एनी सेक्शन ऑफ पाईप. आता इथं EFGH म्हटलं आहे, पण तुम्ही कोणताही सेक्शन घेतला त्याच्यातलं व्हॉल्यूम काढलं त्याला डिवायडेड बाय टाईम केलं तर ते कॉन्स्टंट येतं. द क्वांटिटी dv upon dt is the volume of a fluid per unit of time passing through any cross section of the tube of flow. It is also called as volume flux. हे जे आहे dv upon dt पर युनिट टाईमला त्या पाईपमधून पास होणारं व्हॉल्यूम आहे. त्याला व्हॉल्यूमेट्रिक रेटसुद्धा म्हणतात किंवा व्हॉल्यूम फ्लक्ससुद्धा म्हणतात. Thus, the volume rate of flow of an incompressible fluid for a steady flow is the same throughout the flow. व्हॉल्यूम रेट कॉन्स्टंट राहतो असा त्याचा अर्थ आहे. आता मास फ्लक्स म्हणजे काय? मास फ्लक्स इज द मास ऑफ ए फ्लुईड पासिंग पर युनिट टाईम थ्रू एनी क्रॉस सेक्शन ऑफ द ट्यूब. एनी क्रॉस सेक्शन, हा लोअर क्रॉस सेक्शन घ्या किंवा अपर क्रॉस सेक्शनल रिजन घ्या, कुठलाही क्रॉस सेक्शन घ्या किंवा मध्ये कुठेही घ्या. तर हे मास फ्लक्स म्हणजे काय? मास ऑफ फ्लुईड पासिंग पर युनिट टाईम. म्हणजे दर सेकंदाला त्या क्रॉस सेक्शनमधून, म्हणजे समजा ह्या पहिल्या रिजनमधून किती पाणी चाललं, मास म्हणतो आहे आपण या ठिकाणी. मग ते kgमध्ये मोजा किंवा ग्रॅममध्ये. समजा तुम्ही ग्रॅममध्ये मोजलं, 200 ग्रॅम पाणी चाललं असेल दर सेकंदाला, तर वरच्या रिजनमध्ये सुद्धा 200 ग्रॅमच पाणी जाणार. इथं जे अपर मोस्ट एंड आहे त्या रिजनमधून सुद्धा सेकंदाला 200 ग्रॅमच पाणी जाणार. दॅट इज मास फ्लक्स. वी नो डेन्सिटी इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे मास इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आता आपल्याला माहिती आहे की डेन्सिटी नेहमी कॉन्स्टंट असते आणि आपण बघितलं की dv अपॉन dt कॉन्स्टंट आहे. त्यामुळे दोघांचा प्रॉडक्ट जर आपण घेतला, रो इंटू dv अपॉन dt इज कॉन्स्टंट
and this rho into dv upon dt is nothing but mass flux, means mass flowing per unit time. म्हणजे दर सेकंदाला याच्यातून किती मास जातं आणि इकडून किती बाहेर पडतं ते कॉन्स्टंट आहे. ह्या इक्वेशनचा अर्थ असा आहे, मास फ्लक्स कॉन्स्टंट आहे, म्हणजे दर सेकंदाला जे काय मास फ्लो होतं कुठल्याही क्रॉस सेक्शनमधून, हा लोअर रिजन घ्या किंवा अपर रिजन घ्या, हा वरचा रिजन घ्या किंवा मध्ये कुठलाही क्रॉस सेक्शनल एरिया तुम्ही घ्या, त्या प्रत्येक एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमधून प्रत्येक रिजनमधून दर सेकंदाला जे ह्या फ्लुइडचं मास फ्लो होणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. हा ह्या इक्वेशनचा अर्थ आहे. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स कॉन्झर्वेशन ऑफ मास, म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ मास दाखवतं. मास कमी पण होत नाही आणि वाढत पण नाही. पाईपमधून जेवढं गेलं ना तेवढंच बाहेर पडणार आहे, ते कमी होणार नाही किंवा दुसऱ्या एंडमधून बाहेर येताना वाढणार पण नाही. दिस रिप्रेझेंट्स कॉन्झर्वेशन ऑफ मास. दस mass rate of flow of an incompressible fluid for a steady flow is the same throughout the flow. म्हणजे दर सेकंदाला किती मास जाणार कोणत्याही सेक्शनमधून ते कॉन्स्टंट आहे, कमी जास्त होत नाही. दिस वॉज द पार्ट इक्वेशन ऑफ कंटिन्युटी.